हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बॅक माय चॅनल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे किचनमधली साफसफाई, किचनची मांडणी मी कशा पद्धतीने करते हेच तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि त्यामुळे आपला टायमिंग पण वाचणार आहे आणि काम केल्यागत पण वाटणार। व्हिडिओला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। तर इथे बघा प्रेस कंट्रोल करून घेते घराचं। आम्ही वर्षातून 2दा प्रेस कंट्रोल घराचं करून घेत असतो। आपल्या घरात कॉकरोच वगैरे होत नाही, मुंग्या आणि भरपूर काही कीटक वगैरे असतात। आपण जेवण वगैरे आपलं चुकून उघडं राहिलंच तर ते कॉकरोच जाण्याची भीती वाटते आणि लहान मुलं वगैरे असतात। घर स्वच्छ असेल तर आपण पण निरोगी राहतो, आजार पण जास्त येत नाही आणि छान प्रसन्न आपल्याला पण वाटत असतं। तर त्या दिवशी मी प्रेस कंट्रोल केलं पण मला खूप सारं काम पडलं। तर हे बघा बेडशीट मी चेंज केलं कारण का ते प्रेस कंट्रोल केल्यामुळे खूप स्मेल येतो आणि म्हणजे चांगलं नसतं ते आपल्या शरीरासाठी। तर 2 तास घर बंद ठेवून मी गेली होती बाहेर आणि आल्यानंतर सगळी फरशी वगैरे पुसून घेतली, बेडशीट वगैरे चेंज केलं। तर किचनमध्ये एवढं काही मारलंच नव्हतं मी कारण का म्हणजे भांड्यावर वगैरे म्हटलं परत घासावी लागतील, पण तरी पण माझं काही मन राहिलंच नाही। मग म्हटलं चला एक कप आपण क्लीन करून घ्यावा। तर तुम्ही पण मैत्रिणींनो जास्त जर तुम्हाला भांडी वगैरे क्लीन करायची असतील तर या पद्धतीने नक्की करा। तर मी बघा आज 1 कप्पा केला, उद्या 1 केला, 3 दिवसात माझं पूर्ण किचन क्लीन करून झालं। कारण का एकदम सगळं काढलं ना, लहान मुलं असतील ना तर नाही जमत आणि खूप चिडचिड वगैरे होते। त्यामुळे मी 1 कप्पा पहिला क्लीन करायला घेतला पहिला। तर ह्याच्यामध्ये बघा कप, ग्लास, पेले, आपली पळी, चमचे वगैरे हे ते मी सगळं पहिल्या कप्प्यामध्ये ठेवते आणि ते सगळं माझं क्लीन करून झालं। वरती फॅन चालू होता तर पहिल्या दिवशी तोच कप्पा केला कारण खूप म्हणजे मला 5-6 वाजले होते। त्यानंतर दुसऱ्या दिवशी हा कप्पा केला। तर बघा हे लिक्विडने छान निघतं फर्निचर वगैरे आणि ट्रॉयला पण छान निघतात। तर ह्या माझ्या बघा आता 3-4 वर्ष झाल्या ट्रॉयला केलेल्या आहेत, पण खूप आहेत अशा नवीनच आहेत। तर त्याच्या खाली मी असा पेपर टाकून घेते आणि मग त्याच्यावर कसं पाणी वगैरे कधी आपलं सांडलंच तर त्याला गंज वगैरे पकडत नाही। ट्रॉयलांचे कवर पण आलेले आहेत टाकण्यासाठी, पण मी नाही यूज करत कारण का हे पेपर घेते आणि लगेच मग ते टाकून देता येतात, लगेच दुसरे नवीन मी टाकते। प्रत्येकाने महिन्याला मी किचन क्लीन करत असते, म्हणजे भांडी वगैरे घासत असते। त्यानंतर बघा दुसऱ्या दिवशी मी 2 कप्पे क्लीन केले। तर खालच्या कप्प्यामध्ये ताट वगैरे आहेत, डिशा वगैरे, बशा, ते आपण सगळ्या मी क्लीन केल्या। घासताना काही व्हिडिओ दाखवला नाही, पटपट मी ते मांडताना ऑर्गनाईज करताना दाखवलेलं आहे। तर ट्रॉयला वगैरे मस्त अशा घासून वगैरे घेतल्या, छान असं फर्निचर पण पुसलं। तर त्यानंतर बघा तिसऱ्या दिवशी काय केलं, ह्या आपल्या मिठाचं, परत हळद, मीठ, जिरी, मोहरी हे सगळे छोटे छोटे माझे डबे आहेत ते पण मी व्यवस्थित क्लीन करून घेतलं। आणि कसं असतं जर आपण असं एकदम जर घर क्लीन करायला काढलं साफसफाई तर मग जास्तच त्रास होता आणि छोटी मुलं असतील ना तर नाही जमत। मग मला तर असंच म्हणजे सोपं इझी वाटतं, मी एक कप्पा क्लीन करत असते, 1 किंवा 2। त्यामुळे 2-3 दिवसात क्लीन पण होतं आणि क्लीन केल्यागत पण वाटतं। जास्त असं वाटत नाही की खूप आपण भांडी काढले, दिवस गेला, करायचे, झाडू मारायचा आहे किंवा घरात आपल्याला भांडी घासायचे तर असं काही वाटत नाही आणि पटकन आपलं क्लीन करून होतं। त्यानंतर माझे बघा इथे मी माझे कडधान्याचे वगैरे हे डबे वगैरे व्यवस्थित सगळे पुसून ठेवले कारण का ते आत्ताच मी घासले होते मागे, त्यामुळे सगळं त्यातल्या डाळी वगैरे काढल्या नाही, वरून असं पुसून घेतलं। तर जागच्या जागेवर सगळ्या भरण्या वगैरे ठेवल्या। त्यानंतर सगळं बाहेरून फर्निचर पुसून घेतलं। तर हा पहा स्पंज वाईप, तर त्याने ना खूप छान असं फर्निचर वगैरे क्लीन होतं। फर्निचर, फ्रीज असो, किचन ओटा असो, पटकन त्याने क्लीन होतं। तर डीमार्टमध्ये 60 रुपयाला हे मिळतं फक्त, त्याच्यामध्ये 4 पाईप असतात। तर त्याने खूप छान क्लीन होतं, मी तर तेच यूज करते। तर पूर्ण भांडी वगैरे माझी घासून झाली, ट्रॉयला वगैरे सगळ्या क्लीन केल्या आणि मी असं महिन्यातून एकदा करते। प्रेस कंट्रोल हे वर्षातून 2दा होतं, पण मी भांडी महिन्यातून अशा पद्धतीने घासते, त्यामुळे मला जास्त काम वाटत नाही आणि एक ट्रॉयली क्लीन केल्यामुळे रोज आपली भांडी घासल्यागतच असं वाटत असतं। तर इथे बघा माझं पूर्ण व्यवस्थित क्लीन करून झालेलं आहे। तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते मला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि प्लीज माझ्या मैत्रिणींनो लाईक करायला विसरू नका। तुम्ही लाईक केल्यामुळे माझा व्हिडिओ ग्रो होण्यास मदत होईल।
तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. मग चला भेटू आपण अशाच आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.